नमस्कार मंडळी, अगदी शेवटपर्यंत कुरकुरीत राहील अशी बटाटा भजी कशी बनवायची ते सांगणार आहे. अगदी सोपी रेसिपी आहे, नक्की पहा. इथे मी 2 बटाटे घेतलेली आहे. साल काढून घेऊयात आपण. पहिल्यांदा मी एकच बटाटा घेणार आहे कारण ह्याचे स्लाइस खूप होतात. एका भांड्यामध्ये पाणी घेऊया आणि वेफर्स करतो तसे आपण स्लाइस करून घ्यायचे आहे. अगदी पातळ स्लाइस होतात आणि आपली बटाटा भजी खूप छान होतात. तुम्ही पाहू शकता खूप सारे स्लाइस झालेले आहेत, त्यामुळे इथे मी एकच बटाटा वापरलेला आहे. आता इथे बेसन पीठ घ्यायचं 1 वाटी आणि 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. चवीनुसार तिखट घालूयात, हळद घालूयात आणि मीठ घालायचं आहे. आणि फक्त यामध्ये ओवा आवर्जून घाला, खूप छान चव लागते. भजी खूप टेस्टी लागतात. ओवा थोडासा हातावर क्रश करून घालूयात आणि इथे मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे कारण भजी दिसायला थोडीशी देखणी दिसतात. आणि अगदी घट्टसर नाही आणि पातळ नाही, मीडियम असं बॅटर बनवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही, मीडियम असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आता बटाट्याचे स्लाइस बुडवायचे आणि पटापटा भजी सोडायच्या. तेल छान गरम झालेलं आहे आणि गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे. खूप जास्त गॅसची फ्लेम बारीक ठेवायची नाही आहे. तेल छान तापल्यानंतर भजी सोडायची आहे, जेणेकरून भजी आपली खाली चिटकणार नाहीत, ही काळजी घ्यायची आहे. मस्त अशी भजी सोडून झालेली आहे. 2-3 मिनटं झाल्यानंतर भजी पलटून घ्यायची आहे. दोन्ही साईडनी छान अशी बदामी रंग येईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत भजी तळून घ्यायची आहे. अगदी पटपट होतात ही भजी आणि चवीला खूप छान लागतात. शेवटपर्यंत कुरकुरीत अशी भजी होतात. मस्त 2-3 मिरच्या तळूयात आणि गरमागरम भजी खायला घेऊयात. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.